नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे ज्या ताई आलेल्या आहेत, त्या लोहगाववरून आलेल्या आहेत. पुण्यातूनच आलेल्या आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव अरुंधती राजेश गायकवाड. बरं. काय करता सध्या तुम्ही? मी सध्या विश्रांतवाडीमध्ये डेव्हलपमेंटचं काम करते. वेबसाईट डेव्हलपमेंटवर काम करते मी. बरं. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव माझं पुणेच आहे. प्रॉपर शनिवार पेठेमध्ये आहे. म्हणजे ॲक्चुअली माझे वडील लहानपणापासून तिथे होते. तर जसं-जसं म्हणजे एक वाडाच होता तो आणि माझे 2 चुलते, 2 आत्या आणि वडील असं आणि आजी-आजोबा असा मोठा परिवार होता. आणि मग जसं-जसं लग्न होत गेले तसे-तसे सगळेजण वेगळे झाले. मग त्याच्यानंतर आम्ही औंधला राहायला होतो. म्हणजे माझा जन्म औंधमधला आहे. आणि नंतर मग परत पुढे शिफ्ट होऊन आम्ही 6 नंबरला राहायला गेलो, म्हणजे काळेवाडी फाट्याच्या अलीकडे. तर तेव्हापासून म्हणजे माझं लग्न होईपर्यंत आम्ही तिथेच होतो राहायला. म्हणजे पुणेकरच. पुणेकरच, प्रॉपर पुणेकर. शनिवार पेठी पुणेकर. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती? सुरुवात म्हणजे मी एक साधारण 8वी-9वीला असेल त्यावेळेस. आणि जर तुम्हाला एरिया माहिती असेल तर काळेवाडी फाटा ते 6 नंबर ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये म्हणजे एक साधारण ही 94-95ची गोष्ट असेल. तर त्या काळामध्ये तर अजिबातच लोकवस्ती एवढी नव्हती. ट्रॅफिक नव्हतं, काहीच नव्हतं. घरं होती पण अशी थोडीफारच होती. आणि लिटरली म्हणजे आमच्या घरामध्ये बसल्यानंतर काळेवाडी फाट्याचा पूर्ण बस स्टॉप दिसायचा. इतकं रिकामं होतं, सगळं मोकळं होतं. आणि आमचं म्हणजे असं चाळ टाईप घर होतं. 4-5 घरं लाईनशीर होती आणि आमच्या घराला दोन्ही साईडने दरवाजे होते. एक बॅक साईडचा, एक पुढचा. आणि अशी बांधणी होती मग की दोन्ही साईडनी रोड होते. इकडनं बाहेर पडलात तरी रोड, इकडनं रोड बाहेर पडलात तरी रोड. गल्ली टाईपमधले, जे रोडमधून आत गल्लीमध्ये जातात त्या वाईडचं रोड. आणि आमच्या समोर एक घर होतं. म्हणजे मध्ये त्याच्या डिस्टन्स भरपूर होता. रिकामं होतं. पण इतकं की समोरचं काय आहे ते आपल्याला दिसेल एवढ्या प्रमाणामध्ये होतं. आणि बरं मग आम्ही तिथं खेळायचो, गप्पा मारायचो, बसायचो. संध्याकाळचं नाही का, जेवढी त्या आमच्या आजूबाजूची मुलं आहेत त्याच्यामध्ये. तर मस्त मजा-मस्ती करामध्ये चालायची. तर आम्हाला लिटरली म्हणजे आम्ही घरात कमी आणि बाहेरच जास्त असायचो. कारण पाठीमागेही पटांगण, पुढेही पटांगण आणि काही काम करत असलं की बाहेर. लिटरली आम्ही घरात कमी आणि बाहेरच जास्त असायचो त्या काळात. आणि वातावरण पण तसं होतं त्यावेळेस की सगळेजण नाही का मिळून मिसळून कुठे दिवस संपायचा कळत नव्हतं. आणि बाहेर जे पटांगण होतं तर तिथं आमचा वावर जास्त होता की हात धुवायला किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी का होईना, भांडी घासायला, कपडे धुवायला, जे काय असेल ते बाहेर. घरामध्ये सगळ्या सुखसोयी होत्या असं नाही की नव्हतं. पण तरी पण एक सवय लागलेली. कारण त्या काळामध्ये एवढं मोबाईल किंवा TV या गोष्टीच्या पाठीमागे जास्त कोणी नव्हतं. आणि सिरियल वगैरे जरी असल्या तरी त्याचं जे काही टायमिंग होतं ते अगदी मोजकं असायचं. त्यावेळेस असे काही 24 तास चालणारे चॅनल नव्हते. तर त्यामुळे कम्युनिकेशन हा एकच मार्ग. आणि सतत कोण ना कोणतरी बाहेर असणार. जोपर्यंत व्यक्ती झोपत नाही तोपर्यंत ती बराच वेळ बाहेरच असणार. असं त्या काळचं ते वातावरण होतं. आणि मग मी आपलं जेवत होते त्यावेळेस सगळेजण जेवायला बसलो होतो. वारचं मला नाही आठवत काय, कारण ही बरीच जुनी गोष्ट आहे. साधारण 8वी-9वीला वगैरे असेल. कळत होतं पण इतकंही नाही की की काय बाबा असं काही नाही. आणि जेवलं वगैरे आणि मी हात धुवायला बाहेर आले. पाण्याचा ड्रम बाहेर ठेवला होता. हात धुवायला बाहेर आले. हात धुतला आणि त्या म्हणजे जे पटांगण होतं आणि आमचं घर, पलीकडचं घर आणि आमचं घर ह्याच्यामध्ये एक जागा होती. आणि त्या जागेमध्ये एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालं होतं. तर तिथे बऱ्यापैकी अंधार होता. आणि मी बाहेर गेले. मी माझ्या नादात नाही का हात धुत आपलं गाणं म्हणत चालले. अचानक माझं लक्ष समोर गेलं. समोर गेलं तर मला त्या घरामध्ये पूर्ण एक आकृती दिसली की अगदी व्यवस्थित की जसं कोणीतरी उभं आहे. पण पूर्ण ती पांढरी होती. जर एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा माणूस असेल, कोणी असेल, तर ती ॲटलीस्ट हालचाल करेल, मूव्हमेंट करेल. पण तसं तिथे काही झालं नाही. आणि ते व्यक्ती बघितल्यानंतर आणि अचानक बघितल्यानंतर माझ्या हातातनं तांब्या तिथे खाली पडला की हे काय? मग घाबरले आणि आतमध्ये निघून गेले.
पळाले आणि डायरेक्ट पप्पांच्या जवळ जाऊन बसले, की मला म्हणजे नाही का असं समजलं नाही की मी बघितलं काय. पण एवढं कळालं की जे काय होतं ते नॉर्मल नव्हतं. ते दिसायला कसं होतं? दिसायला कसं होतं म्हणता येईल की फक्त ती एक आकृती होती. आता जर तुम्ही दिसताय मला, तर मला कळतंय की तुम्ही काय घातलंय काय नाही. तुम्ही पूर्ण पांढरे दिसत नाहीये ना मला. बरोबर. तर ती जी आकृती होती ती मला पूर्ण पांढरी दिसत होती. आणि ब्लर टाईपमध्ये. अ? ब्लर टाईपमध्ये. ब्लरमध्ये नाही, मी स्पष्ट पांढरी आकृती बघितली. आणि ते बघितल्यानंतर मला काहीच सुचलं नाही. चेहरा वगैरे असं काही चेहरा वगैरे काही दिसला नाही. डोळे वगैरे. डोळे वगैरे काही दिसलं नाही. फक्त मला आकृती दिसली. तर मला तेच असं वाटलं की जर कोणी व्यक्ती असेल तर ती हालचाल करेल, बोलवेल, आवाज देईल. मस्करी जर कोणी करत असेल तर ॲटलिस्ट नंतर तरी सांगेल की बाबा कशी घाबरली किंवा काय असं काहीतरी. किंवा एक म्हणजे मुलांच्या ग्रुपचं असतं ना त्या काळात, की कसं घाबरवलं हिला, कशी गेली पळून आतमध्ये. तर तसं काही झालं नाही. आणि मी गेले आतमध्ये, वडिलांपाशी गेलं, घाबरले, रडायला लागले की असं मी तिथे बघितलं. तर ते मला म्हणाले, "काय नाही, तिथं कोणी नाही आहे," म्हणे. "बांधकाम आहे तिथे फक्त, कोणी राहत नाही, काय नाही, कोण दिसणार आहे तुला? किंवा असलंच तर कोणीतरी व्यक्ती असेल की जी बाबा जाता येता गेली असेल." तर ते मला हाताने धरून दाखवायला चालले होते बाहेर की तू बघ तिथं कोणी नाही आहे. पण माझी काही हिंमत झाली नाही की मी तिथे जाऊन बघावं की काय. कारण ती इतकी धास्ती आणि तो इतका घाबरलेला क्षण म्हणजे मी अनुभवला. लिटरली तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप काही असं वेगळं, विचित्र, भेसूर असं काही नव्हतं, विद्रूप असं काही नव्हतं. पण तरी पण तो इम्पॅक्ट अगदी काही सेकंदाचा इतका झाला की म्हणजे माझ्यासाठी ते थोडंसं भयानक त्रासदायकच होतं. मग मी आतमध्ये गेले आणि लिटरली मी पूर्ण रात्र माझ्या आईवडिलांच्या मध्ये झोपलेले होते, दोघांना पकडून, की नाही मला बाहेर यायचंच नाही, बरोबर. मनात भीती जायचंच बसली नाही. असेल. हां. आणि ते लिटरली मला दरवाजात ओढून नेत होते, की तू बाहेर चल आणि बघ तिथे काही नाहीये. कारण तू अशी घाबरलीस तर तुझ्या मनात ती भीती राहील. बरोबर. पण ती मला भीती इतकी बसली होती, की मी लिटरली त्या दिवसानंतर कितीतरी दिवस रात्रीच्या बाहेर जात नव्हते. आणि त्याच्या आधी असं वातावरण होतं, की 11:30 असो, 12 असो, 1 असो, काहीही असो. कारण आम्ही म्हणजे माझी आई जी आहे ती जॉब करायची इथे. बरं. तर तिथे ती क्लार्क होती. आणि माझे वडिलांचं पण पुण्यामध्ये दुकान होतं, हिअरिंग एड, कानाचं मशीन. तर त्यांचं ते दुकान होतं. आणि दोघंही पुण्यात कामाला यायचे. मी पण पुण्यात शाळेत SNDTला नाथीबाई दामोदर तिथे होते. आणि माझा भाऊ गोपाळ हायस्कूल. तर आम्ही राहायला तिकडं, पण चौघाच्या चौघं रोजच्या रोज पुण्यात. तर तसं मग आम्हाला सगळंच डेली रुटीनला लेट व्हायचं, कधी 12, कधी 1, कधी काय. तर त्यामुळे आम्हाला कधीही बाहेर जायची सवय होती. पण हा अनुभव असा कधीच आला नाही. आणि त्या अनुभव आल्यानंतर मग मी ती रात्र तशी घाबरून काढली. बराच वेळ रडत होते, घाबरलेली होते, धडधडत होतं. नंतर आजारी पडले. ताप होता, 1-2 दिवस ताप होता. तर आमच्या शेजारी एक दादा राहतात. म्हणजे पहिल्यापासूनच ते आमच्या शेजारी आहेत. तर त्यांचं उज्जैनचं ते करतात, महाकाल. तर त्यांना अशी ती बघायची सवय आहे थोडंफार, की काय आहे का नाही वगैरे. ते सगळ्यांसाठी नाही करत, पण शेजारी असल्यामुळे त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला. पप्पांनी विचारलं की बाबा हे काय आहे बघा, ही आजारी पडली असं म्हणतीये. तर मग त्यांनी सांगितलं की हिला बाहेरचं दिसलेलं आहे, बाधा झालेली आहे. कारण ते असं म्हणतात की काहीतरी बघितलं तर डोळ्यावर तुमच्या झापडती दिसते, भुवया ताठ होतात वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर मग त्यांनी मला विचारलं की बाबा काय. तर मी सांगितलं की मला फक्त आकृती दिसली, भेसूर, भयानक, विद्रूप असं काही दिसलं नाही. पण जे बघितलं त्यांनी मला भीती वाटली. तर मग त्यांनी ती एक उदी दिली होती आणि एक अंगारा लावायला दिला होता, म्हणजे थोडं पाण्यातून घ्यायला आणि लावायला. तर मग तो 2-3 दिवस ताप होता मला. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं क्लिअर झाले. पण तरीसुद्धा मी बरेच दिवस त्या घराच्या समोर जातच नव्हते. म्हणजे निदान रात्री तरी जात नव्हते. मग ते घराची पार्श्वभूमी काय का ते घराचं काय होतं काय नाही ते? पार्श्वभूमी नव्हतीच काही. कारण काय की आता ती वेळ असेल कदाचित, की ज्या वेळेसमध्ये काय झालं
त्या घराची हिस्ट्री काही नव्हती, की बाबा तिथं कोणतरी राहत होतं किंवा त्यांचं काहीतरी झालं किंवा कोणीतरी सुसाईड केलं, कोणीतरी मारलं, असा काहीही विषय नव्हता. ते असं अबंडन हाऊस टाईप होतं का असं काय पडीत घर? ॲक्च्युली काय होतं, की आमचं घर आणि समोरचं घर ह्याच्यामध्ये रिकामं मैदान भरपूर होतं आणि ती मधली जी जागा आहे ती कोणीतरी विकत घेतली होती आणि त्यांनी ते बांधकाम करायला सुरुवात केली होती. तर त्यामुळं त्याच्या पाठीमागची हिस्ट्री अशी काही नव्हती. पण आता ते त्या दिवशी का घडलं किंवा ती अमावस्या होती का किंवा आणखीन काही गोष्ट होती का, तर त्याची हिस्ट्री काही नाही आहे. किंवा मला ज्यांनी सांगितलं की ह्यांना बाहेरची बाधा झालेली आहे, तर त्यांनी सुद्धा असं काही सांगितलं नाही स्पेशली की बाबा असं आहे किंवा ही व्यक्ती आहे किंवा अशामुळं काही त्रास आला आहे, असं काहीच नाही. पण तो अनुभव आला हे तितकंच खरं आहे. आणि तरीसुद्धा मी म्हणजे माझ्या जे मित्रमंडळी आहेत त्यावेळेस तर त्यांना असं विचारलं होतं की बाबा तुम्ही असं काही केलं असेल तर सांगा म्हणून. कारण असतं ना मुलाचं असतं की गंडवायचं, फसवायचं, मजा घ्यायची. तर मग मी विचारलं होतं, म्हटलं तसं काही नव्हतं. आणि ऑब्व्हियसली जे आमच्या शेजारचे दादा होते त्यांच्यावर आमचा जरा जास्त विश्वास आहे पहिल्यापासूनच. तर त्यांनी पण सांगितलं की असं झालं आहे. तर त्यामुळे मग त्यांनी जे दिलं त्याच्यामधून मग मी कव्हर झाले. पण तरी पण 2-3 दिवस मला तो त्रास म्हणण्यापेक्षा एक आजारपण आलं होतं आणि मनात भीती बसलं. होती. हां, भीती होती. बाकी काही नाही. बरं. तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला दिसलं होतं किंवा आजूबाजूच्या लोक नाही, नाही. कोणालाच नाही. त्याच्यानंतरून कधी? त्याच्यानंतरून पण नाही. फक्त ते मलाच दिसलं होतं आणि आमच्या घरातल्या कोणाला नाही दिसलं अजून. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा काय अनुभव आहे? त्याच्या व्यतिरिक्त अनुभव म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांची मावशी आहे. तर त्या नेवासा वाट्याला राहायच्या. त्यांना डायबिटीस होतं आणि त्यांच्या पायाला जखम झाली होती. आणि त्या काळामध्ये त्या एरियात तरी तेवढे चांगले हॉस्पिटल नव्हते. तर आता माझे जे दीर आहेत ते पण हॉस्पिटलशी रिलेटेड आहे. माझी जाऊ, माझ्या 2 सासवा सगळ्या हॉस्पिटल रिलेटेड आहे. ओके. कारण माझी जी जाऊ आहे ती जोशी हॉस्पिटलला आहे. माझे दीर पण तिथेच कमला नेहरू पार्क. हो. माझे दीर पण तिथेच होते. ते आता एक्सपायर झाले. त्यांचे लहान भाऊ आणि माझी जी अजून एक सासू आहे ती ससूनला होती आणि अजून एक सासू आहे ती औंधला होत्या ESI हॉस्पिटलला. तर सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे या, बघू आपण काय ते. तर मग त्यांना जोशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर त्यांची स्थिती तशी चांगली नव्हती. बऱ्यापैकी म्हणजे असं पायाचं त्यांचं गँग्रीनचा प्रॉब्लेम खूप जास्त झाला होता आणि ते झाल्यामुळं त्याला एक 8-10 दिवस तरी ॲडमिट होत्या. परफेक्ट आकडा नाही आठवत, पण 10-12 दिवस तर त्या नक्की होत्या ॲडमिट. तर त्याच्यानंतर मग एक्सपायर झाल्या त्या त्याच्यातच. एक्सपायर झाल्यानंतर मग आम्ही त्यांना नेवासा घाटाला त्यांची डेड बॉडी घेऊन चाललो होतो. तर त्या प्रोसेसमध्ये त्यांचं तिकडचं जास्त कुणी आलं नव्हतं त्या क्षणाला तरी. तर त्यांची मुलगी वगैरे आली होती, मुलगा होता आणि जावई वगैरे. तर त्यांच्या दुसऱ्या गाड्या होत्या. माझे मिस्टर होते, बाकीचे नातेवाईक होते. तर प्रत्येकाचं असं कुठल्या ना कुठल्या तरी गाडीमध्ये चाललं होतं की बाबा हे आता घेऊन तिकडं जायचं. आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांची बॉडी ठेवली होती. तर त्याच्यामध्ये मी पण बसले होते. तर आमच्यामध्ये ते पेटीमध्ये जे ठेवतात तशी ती पेटी होती आणि त्याला पकडून मी बसले होते, पडू नये म्हणून. मी होती आणि माझी जाऊ होती. दोघीजणी आम्ही होतो. तर मला त्या क्षणाला काही वाटलं नाही. म्हणजे काही ध्यानीमनी पण नाही की असं काही होईल वगैरे, काहीच नाही, डोक्यात काहीच विषय नाही. आम्ही गेलो. नंतर मग त्यांची जी काही प्रोसिजर असते आफ्टर डेथ, जे काही सगळं झालं त्याच्यानंतर घरी आलो. घरी आलो नंतर मला असं वाटतं की एक 2-3 दिवसाचा गॅप गेला असेल. मे बी कदाचित पुढे मागे काहीतरी असेल. आणि कपडे धुत होते मी. कपडे धुत होते. काय झालं, कसं झालं अचानक मला काहीच माहीत नाही. आतमध्ये आले मी आणि अचानक ज्या मावशी आहेत त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी बोलत होते. तर माझी सासू त्यांच्या लहानपणीच्या गोष्टींचा काही विषयच नाही मी बोलण्याचा, कारण मला माहीतच नाहीत. आणि आमच्या शेजारच्या ज्या बायका होत्या तर त्यांना मी विचारलं होतं इथं पाट कुठं आहे का? पाण्याचा पाट जो असतो तर तो कुठे आहे का? तर ते म्हणे असं का विचारतं? त्यांना ते
नॉर्मल वाटलं की कारण आता रोजचं शेजारचं बोलणं बसणं उठणं असतं आणि म्हणजे मला आहे सवय, मी बोलकी आहे, मी शांत नाही राहू शकत. तर मी विचारलं त्यांना, तर त्या म्हणजे अशी माझी मैत्री चांगली होती त्यांच्याशी. तर तेव्हा म्हटलं, असं का विचारते ही की पाठ आहे का? तेव्हा मला की माझ्या मुलाचं नाव तन्मय आहे. तर त्यामुळे तन्मयची मम्मी तुम्ही असं का बोलताय? कशाला पाहिजे तुम्हाला पाठ म्हणे? म्हटलं नाही मला गोधड्या धुवायला जायचं. पण गोधड्या धुवायला का जायचंय? तर नाही म्हटलं मला गोधड्या धुवायला जायचंय. तर ते अशी बडबड माझी वाढत गेली, की मी काय बोलत होते मला नाही माहिती. इलॉजिकल गोष्ट म्हणजे इलॉजिकल. मग त्याला ते काय म्हणजे ताळमेळ नाही. ताळमेळ नाही म्हणजे कसं, की मी जे बोलत होते ते त्या बोलत होत्या. अच्छा. मी बोलतच नव्हते. आणि मग मी लहानपणीच्या गोष्टी बोलत होते. नंतर मग सगळ्यांना काय वाटलं, की हिचं काहीतरी वेगळं दिसतंय. मग त्यांना बोलवलं. मग मला बेडवर होते मी आणि सारखे हेच म्हणायचे, की मला पाटावर पाणी हे धुवायला जायचंय. नंतर डायरेक्ट मी माझ्या मिस्टरांचं नाव घेतलं, की त्यांचं नाव राजेश आहे. तुम्ही त्यांना म्हटलं, "राजू मी हिला घेऊन जाणार आहे." अरे बापरे. हां. त्यामुळे म्हणजे मी कंटिन्यू हेच बोलत होते. तर ह्यांना आधी वाटलं, की मी मस्करी करते. पण त्यांनी विश्वासच नाही ठेवला ॲक्चुअली. तर बराच म्हणजे असं बराच काळ गेला त्याच्यामध्ये. तर मी अशा त्यांच्या लहानपणीच्या काय गोष्टी आहेत त्या बोलत होते. नंतर हेच ठाम वाक्य होतं माझं, की "तू काहीही कर, मी हिला घेऊन जाणार." अजून काय काय बडबड करत होते? त्यांच्या पायाला त्रास झाला होता ना, पायाच्या दुखण्याचं पण मी बोलत होते, की माझ्या पायाला जखम झाली आहे, पाण्यामध्ये नाही जायला पाहिजे, कारण डायबिटीस होतं. पण काय आहे घरातले लक्ष देत नाहीत, काम करत नाहीत. किती सगळं खराब झालं आहे. तर गोधड्या धुवायला पाहिजेत ना. कोणी बघतच नाही, कोणी लक्षच देत नाही, जे ते आपापल्या कामामध्ये. तर अशी बडबड चालू होती, की जसं काही त्या बोलतायत, की त्यांच्या घरातल्या कामाकडं त्यांच्या घरातल्या लोकांचं लक्ष नाही आहे आणि आता ती त्यांची जबाबदारी आहे, की हे सगळं मला करायचं आहे. आणि हे सगळं मी बोलत होते. आणि मी हेच बोलत होते, की राजू मी हिला घेऊन जाणार आहे. तर मग आमचे पास्टर आहेत, म्हणजे मी दिघीला राहायचे त्यावेळेस. तर दिघीच्या पास्टरांना बोलवलं. त्यांनी प्रार्थना केली, प्रेयर केली. तर ते नाही काय झालं. तर त्याच्यानंतर मग त्यांनी सजेस्ट केलं होतं का आशिष पास्टर एक आहेत, दोघांनाही फोन केला होता. मला आठवत नाही की ते कोणी सजेस्ट केलं. तर कारण त्याला बरेच वर्ष झाली. मग एक देहूला चर्च आहे. देहूला मोठं चर्च आहे. तर मग तिथे मला नेलं होतं. मग तिथे प्रेयर करून घेतली. मग त्यांनी सांगितलं की उपास करा. मग एक आठवडाभर उपास चालू होते. त्याच्यानंतर ती गोष्ट हळूहळू क्लिअर झाली. पण तोपर्यंत मी पूर्ण अस्वस्थ होते. पूर्ण जसं म्हणजे आग इतकं गळून गेलं होतं. माझ्यामध्ये बिलकुल एनर्जी नव्हती आणि मी असंबद्ध बडबड करत होते, की माझ्या रोजच्या जीवनाशी त्याचा काही संबंधच नाही. पूर्ण त्यांच्याच जीवनातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मी बोलत होते. पण तरीसुद्धा 2-4 वाक्यामागे माझं एकच वाक्य होतं, की मी हिला घेऊन जाणार. तर तिथं मग गेल्यानंतर प्रेयर केल्यानंतर एक आठवडाभर उपास केला. म्हणजे मला नव्हतं सांगितलं, त्यांनाच सांगितलं होतं. तर ते झाल्यानंतर मग क्लिअर झाला. बर. हा त्रास किती दिवस चालू होता? आठवडाभर बर. आठवडाभर चालला. आणि हा जो तुम्हाला त्रास होत होता त्यावेळेस तुमच्या घरच्यांचं काय मत होतं? नाही माझ्या घरी मी सांगितलं नव्हतं. बरं. मग कोणाकोणाला माहित होती ही गोष्ट? मी आणि माझं मिस्टर आणि आमच्या चर्चमधले जी लोकं आहेत त्यांनाच माहिती होतं. बाकी घरातल्या कोणालाच काहीच माहीत नव्हतं. बरं. म्हणजे म्हणून तुम्ही हॉस्पिटल वगैरे मध्ये दाखल होता की असं काय बडबड वगैरे चालू काय काय? नाही. कारण मला जरी माहिती नसले तरी माझ्या मिस्टरांना त्या गोष्टी माहिती होत्या, की ही मावशीच्या संदर्भातल्या गोष्टी बोलते. बरोबर. लहानपणीचा. जे की लहानपणी तुमचा काय संबंध नाही. माझा काही संबंध नाही. आणि मी म्हणताना त्यांना हेच म्हणत होते, की राजू तू काही कर, मी हिला घेऊन जाणार. आता राजू तू काही कर हे आमच्याकडचं तर त्यांना कोणी म्हणू शकत नाही ऑब्व्हियसली. आणि पाटावर जायची हौस फक्त त्यांनाच होती. अच्छा. मग तो संदर्भ लागला. तो संदर्भ होता, की हेच आणि तर रिसेंटलीच झालं होतं. तर त्यामुळं मग ते समजून आलं, की बाबा हे असंच काहीतरी आहे म्हणून. आणि ज्यावेळेस पास्टरांकडे गेलं त्यावेळेस तर त्यांनी सांगितलंच, की बाबा असं आहे. तर मग क्लिअर झालं ते, पण त्यासाठी आठवडा लागला. पण त्यावेळेस अशी स्थिती झाली होती, की मला बसता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे पूर्ण एनर्जी डाऊन झालेली माझी. जेवण वगैरे जेवत होता तुम्ही? नाही. अगदी खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही. म्हणजे असं
प्रॉपर डाएट जे आपण घेतो त्यातलं काहीच नव्हतं झालेलं. बरं, म्हणजे फक्त भूक भागवण्यासाठी. नाही, मी कळतच नव्हतं ना, हे लोकं मला जबरदस्ती खायला घालायचे. पण नव्हतं, म्हणजे मी त्या ह्याच्यातच नव्हते. पूर्ण गळून गेले होते. एनर्जी बिलकुल माझ्यामध्ये पूर्ण ड्रेन झाली होती, नव्हतीच. मग ते आठवडाभर सगळे उपास वगैरे करून झाल्यानंतर कॉन्स्टंट प्रेयर केली. त्याच्यानंतर मग ते थोडंसं क्लिअर झालं. मग तुम्ही त्या मावशींबद्दल कुठं काय बाहेर विचारलं का, की हे असं का होते किंवा ह्यांना मुक्ती काय भेटली वगैरे, असं काय तुम्ही चर्चा केली का? नाही, असं काही विचारलं नाही. कारण काय आहे, की म्हणजे आम्ही ज्यांचं तेवढं ओळखतो त्यांना, तर त्यांचे जे काही फॅमिली प्रॉब्लेम असतील ते तर आम्हाला माहितीच होते, बरोबर. की बाबा त्यांना कशाचं दुःख आहे, कशाचा त्रास आहे, त्यांचा जीव कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे, हे आम्हाला माहिती होतं. अशी काही ती अननोन व्यक्ती नव्हती, की ज्याच्याबद्दल आपण हिस्ट्री काढावी. हम्म. बरोबर आहे. तर त्यामुळं आम्हाला ते माहिती होतं. तर आम्ही हिस्ट्री वगैरे त्याची काही काढायची गरजच लागली नाही. फक्त एवढंच आहे, की बाबा जो त्रास झाला आहे त्याच्यामधून आपल्याला रिकवर व्हायचं आहे. आणि हे त्यावेळेस मला कळत नव्हतं. माझ्या मिस्टरांनीच त्या गोष्टीचं हे केलेलं आहे. त्याचं सोल्युशन त्यांनीच काढलं. त्यांनीच की ते कव्हर करून घेतलं रिलेटेड पास्टरांकडनं. मग आता ही गोष्ट तुमची झाल्यानंतर तुम्ही फॅमिलीमध्ये शेअर केली ती काही गोष्ट? काही जणांना माहिती आहे, सगळ्यांनाच नाही माहिती. आता सगळ्यांना माहीत पडेल. आता सगळ्यांना माहीत पडेल. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्ही अनुभव सांगितला होता, तो काय होता? तर पुढचा किस्सा हा आहे, की माझ्या माहेरी आम्ही पुढच्याच एका बस स्टॉपला राहायला होतो. तर तिथली जागा म्हणजे आमच्या ओळखीतल्याच एका लोकांनी दिली होती. असं नाही की आम्ही त्या गोष्टीसाठी अननोन होतो. तो एरिया माहिती होता आम्हाला, पण त्या जागेविषयी काय माहिती नव्हतं, की बाबा काय काय नाही. ती जिची होती ती व्यक्ती पण माहिती होती. कारण जिथे ती जागा होती ना, तिथे माझी लहानपणीची एक मैत्रीण होती. तर आम्ही कॉन्स्टंट म्हणजे एकमेकांच्या घरी ये जा व्हायचंच. आणि तिची जी आई होती ती टीचर होती. आणि त्या काळामध्ये ना, त्या म्हणजे अशा त्यांचं नेचर असं होतं, की त्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन द्यायच्या, किंवा कोणी जर काय प्रॉब्लेम सांगितले तर त्यांना गाईड करायच्या, की बाबा असं तसं हे ते या पद्धतीने करा, प्रॉब्लेम येणार नाही. जनरल गोष्टींमध्ये, असं बाकी कुठल्या याच्यामध्ये नाही. पण साधारण जे तुमचे जनरल इश्यू घरात रोजच्या येऊ शकतात त्याच्यामध्ये ते गाईड करायच्या. तर त्यांच्या घरी मी जायचे आणि लोकं त्यांच्याकडे यायची. त्यामुळं तिथल्या एरियातली सगळी लोकं जे त्यांना ओळखतात ते मला पण ओळखायचे. त्यांचं म्हणजे माझ्या मैत्रिणीचं नाव स्वाती होतं, स्वाती शेलार म्हणून, आणि तिची आई. तर त्यांच्याकडे मी जात असल्यामुळं माझी ओळख होती. तर हे तर माहिती होतं की ही जागा कोणाची, पण इतकं डिटेलिंग नव्हतं माहिती. आणि माझी मैत्रीण जी होती ती शाळे कॉलेजपर्यंत, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर विषय संपला. त्यामुळं आमचं नंतर परत कधी बोलणं नाही झालं, की बाबा सांगावं की बाबा मी इथे इथे राहायला येते आणि त्यांनी मला काहीतरी हिस्ट्री सांगावी, असं काही विषय झाला नाही. आणि आम्ही राहायला गेलो. राहायला गेल्यानंतर तसा सुरुवातीला मला काही त्रास झाला नाही किंवा काही वाटलं नाही की बाबा इथं काही आहे किंवा असं. कारण माझ्या दृष्टीने तो माझा ओळखीचा परिसर होता. कारण तुम्ही तुमच्या घरापासून एक स्टॉप पुढे जाताय, हे तुम्हाला खूप नवीन नाही वाटणार ना? बरोबर. नाही वाटणार. आणि जिथं मी राहत होते तिथपासून माझ्या मैत्रिणीचं घर अगदी 2 मिनिटावर. त्यामुळे काही विषयच नाही. लेन एकच, फक्त ती पुढे आणि आम्ही मागे. थोडासा डिस्टन्स, एक 10-12 घरं असतील मध्ये, एवढंच. त्यामुळे मला असं काही वाटलं नाही की आपण वेगळ्या ठिकाणी वगैरे आलो. तर मला काहीच जाणवलं नाही. त्याच्यानंतर एकदा हे नव्हते घरामध्ये, माझं मिस्टर घरामध्ये नव्हते. त्यांचा त्यावेळेस कॉइन बॉक्सचा बिझनेस होता. आणि आता तर मोबाईल आहेत, त्यावेळेस तर काही विषय मोबाईलचा नव्हताच. बरोबर. तर त्यामुळे कॉइन बॉक्सचं डिमांड जास्त होतं. आणि हां. आणि तर मग ते कॉइन बॉक्सची ऑर्डर घ्यायची, ते इन्स्टॉलेशनला जायचं, मग ते कुठेही जायचे आणि कधीही यायचे. त्यांचं जाण्याचंही टायमिंग नव्हतं आणि त्यांचं येण्याचंही टायमिंग नव्हतं. आम्ही एकटे असायचे. आणि माझी सासू वगैरे ज्या आहेत त्या गावाला असायच्या. तर प्रेग्नंट होते मी त्यावेळेस. पण म्हणजे माझ्या माहेरच्याच एरियात असल्यामुळं त्यांनाही टेन्शन नव्हतं आणि मी पण रिलॅक्स होते. एकटी असली तरी काही विषय नव्हता. त्याच्यानंतर मला असं काही दिवसांनी, एक महिनाभराच्या आतमध्येच असेल, असं सतत जाणवायचं की कोणीतरी पास होते. काय होतंय? माझ्या बाजूने पास होते. ओके. हां, हां. असं नाही की मला ती आकृती दिसली आहे किंवा मी कोणाला तरी बघितलंय किंवा मला कोणीतरी स्पर्श केलाय.
किंवा काहीतरी असा संकेत की बाबा इथं कोणीतरी आहे म्हणजे असं फील व्हायचं. असं काहीच नव्हतं. हम्म. पण मला सतत जाणवायचं की इथून कोणीतरी पास होते आणि इतकी धास्ती बसली होती त्या गोष्टीची की हे येईपर्यंत मी जर संध्याकाळ असेल तर पूर्ण लाईट लावून बसायचे घरामध्ये. दोन्ही घरामध्ये बाहेरचा लाईट, बाथरूमचा लाईट, पूर्ण जेवढा माझा घराचा एरिया आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये मी लाईट लावून बसायचे. आणि त्या कृतीने मला कधीही त्रास नाही दिला. मला म्हणजे असं काही बाधा होईल असं काही केलं नाही, काहीच नाही. पण मला ते अस्तित्व जाणवायचं. कशामुळे तुम्हाला वाटायचं कोणतरी आजूबाजूला काहीतरी होत असेल ना त्यावेळेस? हवा पास हां. व्हायची. जर तुम्ही डोळे जरी बंद करून बसलात, पण जर कोणीतरी तुमच्या शेजारनं गेलं, भले त्यांनी काही तुम्हाला हात नको लावू दे किंवा काही बोलू नाही दे, पण तुम्हाला ते जाणवतं ना अशी की कुळूक कोणीतरी पास झाले म्हणून. तर ते फील व्हायचं की कोणीतरी पास झाले म्हणून, पण कळत नव्हतं. पण एक धास्ती होती. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं ही गोष्ट की मला असं असं त्रास होतो इन द सेन्स त्रास नाही होते, पण मला जाणवतं आणि त्याची मला भीती वाटते, कारण मी घरात एकटी आहे आणि प्रेग्नंट असल्यामुळे ह्यांनी मला कधी ती गोष्ट सांगितली नाही. त्यांना ती गोष्ट माहिती होती की ते काय आहे म्हणून. पण एक तर ते घरात नसायचे, त्यांचं जाण्या-येण्याचं काही टायमिंग नव्हतं. सासू घरात नसायची, तर त्या आजारी असल्यामुळे त्या गावालाच असायच्या, त्या येत नव्हत्या आणि आल्या तरी जास्त राहायच्या नाही, तर परत तिकडे जायच्या. आणि आमच्या घरी तर सगळे माहेरी कामाला जाणारे. मला फक्त एक भाऊ आहे, बहीण मला नाही आहे. त्यामुळे घरी येऊन राहणार असं कोण नाही. आणि माहेरी जाण्याचं काही विषय नाही, कारण तिथेही कोण नाही. घरात दिवसभर कोण आहे? कोण नाही. तर मी म्हणजे सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की अगं असं काही नाही आहे, तू विचार करते, तू नको लक्ष देऊ, तुला असं फील होतंय, असं थोडीच आहे, काय असतं तर तुला दिसलं असतं ना किंवा काहीतरी केलं असतं, तर त्या गोष्टीचा विचार तू नको करू. तरी पण तो मला ती गोष्ट सतत जाणवायची की कोणीतरी आहे आणि मी एकटी घरात नाही. हे मला कन्फर्म वाटायचं की मी घरात एकटी नाही. मग काही दिवसांनी काही कारणास्तव आम्हाला ती जागा बदलायची वेळ आली. त्याच्यानंतर मी दुसरीकडे राहायला गेल्यानंतर मी त्यांना फक्त एकदा विचारलं होतं माझ्या मिस्टरला की खरं सांगा, तुम्हाला तिथं काही जाणवलं का? का तुम्ही मला असं सांगितलं नाही? तर मग त्यांनी मला सांगितलं की तिथं मला एक बाई दिसायची. ती त्यांना बाथरूममध्ये पण दिसली होती. पण तिने कधीच त्रास नाही दिला. कशी होती दिसायला? त्यांनी जनरल बाई होती, साधी लोकल नॉर्मल बाई, जसं आपण असतो जसं आपण असतो तसं. स्पेशालिटी अशी काही नव्हती किंवा बिद्रूप असं काही नव्हतं, पण ती त्यांना दिसली होती. आणि नंतर असं कळालं की त्या घरामध्ये तिने जाळून घेतलं होतं, अरे सुसाईड केलं होतं. तर ती त्यांना दिसली होती, मला कधीच दिसली नाही. फक्त मला तिचं अस्तित्व जाणवायचं. मला तिने कधी त्रास नाही दिला किंवा प्रेग्नंट होते मी त्याचा असं म्हणतात ना की गरोदर बाईला त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो, लागण लागते. पण लिटरली मला त्यावेळेस कधीच त्रास नाही झाला. फक्त एक जाणवायचं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे, एवढंच. ते आपण पॉझिटिव्हली पण घेऊ शकतो. पॉझिटिव्हली पण घेऊ शकतो. मे बी तिने का सुसाईड केली हे मला डिटेल नाही माहिती, पण मग कदाचित तो मला सपोर्ट पण असेल, बरोबर. सांगू शकत नाही. संरक्षण पण असू शकतं. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता मॅनचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आज मला तुमच्यासोबत एक शेअर करायची आहे. आपलं मिस्ट्री टॉकचं कुटुंब हे 2.5 लाखाचं आहे आणि आपण तुम्हाला सबस्क्रायबर न समजता आम्ही तुम्हाला पूर्ण कुटुंब अशा प्रकारेच समजतो. त्याच्यामुळे कमेंट करताना खूप विचारपूर्वक कमेंट करा, कारण की खूप काही कमेंट आम्ही बघतो, आम्ही त्याच्यावर रिप्लाय करत नाही. खूप काही लोक आहेत अशी की ते जाती धर्मावर खूप वाईट कमेंट करतात, लोकांच्या पर्सनल बॉडी शेमिंगवर कमेंट करतात, त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर कमेंट करतात. तर हे कसं आहे ना मित्रांनो, थोडंसं विचार करा. ह्या सगळ्या घाण कमेंट करणं आपलं काम नाही आहे, ही आपली संस्कृती नाही आहे. कारण की महाराष्ट्राची मातीची संस्कृती खूप चांगली आहे. आपल्या चॅनलवर पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. त्याच्यामुळं कमेंट करताना थोडंसं विचारपूर्वक कमेंट करा, कारण की तुम्ही कमेंट करून जाता, तुम्ही मस्करीच्या मूडमध्ये कमेंट करून जाता, पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही कमेंट करता त्या व्यक्तीवर वैयक्तिकरित्या खूप मोठा परिणाम होतो. कारण की ऑलरेडी त्यांच्यासोबत जे अनुभव घडले असतात ते अनुभव शेअर करण्यासाठी ते आपल्या चॅनलवर येतात. आणि इथं बसल्यानंतर म्हणजे ह्या चेअरवर बसल्यानंतर इथं सगळं पूर्ण लाईटचा सेटअप आहे, कॅमेरा सेटअप आहे. हा सेटअपमुळे ते खूप कॉन्शियस होतात
आणि त्याच्यानंतर जर अशा कमेंट परत असतील तर त्यांचा कॉन्फिडन्स अजून डाऊन होतो आणि त्यांच्या वैयक्तिक लाईफवर खूप मोठे परिणाम होतात. तर माझी तुम्हाला फक्त हात जोडून हीच विनंती आहे की तुम्ही कमेंट करताना खूप विचारपूर्वक करा. आणि माझी एवढी गॅरंटी आहे की जे आपलं 2.5 लाखाचं कुटुंब आहे ते कधीच असे वाईट कमेंट करणार नाहीत, कारण की ते आपलं खूप आधीपासून सपोर्ट करतात आणि आपल्या मराठी पोरांना मोटिवेट करून पुढे नेण्याचा त्यांचा हेतू असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही बाहेर जर कोणी कमेंट करणारे असाल, खूप विचारपूर्वक कमेंट करा. ह्या जशा दुसऱ्यांच्या आया बहिणी आहेत तशाच आपल्याही आया बहिणी समजून तुम्ही त्यांच्याशी कमेंट करा. चांगल्या कमेंट करा, काय डाऊटफुल असेल तर बिंदास कमेंट करा, पण वाईट कमेंट करायच्या आधी फक्त एकच विचार करा की आपल्या घरात पण आया बहिणी आहेत, आपलं पण बायको आहे. तर हेच मला फक्त तुम्हाला आज सांगायचं होतं. ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि पुढच्या वेळेस कमेंट करताना विचारपूर्वक कमेंट करा. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.